पाहिजे. द्रोणाचार्य आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं की तुम्हाला जी विद्या शिकवण्याकरता जी सुरुवात केली होती ती विद्या काय झालेली आहे, आता परिपूर्ण झालेली आहे. विद्या पूर्ण झालेली आहे. तर आता काय करा, मला गुरुदक्षिणा तुम्ही दिली पाहिजे. मी जी मागेन ती गुरुदक्षिणा तुम्ही मला द्या. सम्रांगणी समरांगणी जिंकुनी द्रुपदानावा बांधुनी माझे हस्ते व पायी तुकेने आचार्य दक्षिणा पावली. युद्ध करा. युद्धामध्ये द्रुपद राजाला बांधून माझ्याकडे आणलं त्यानं मला गुरुदक्षिणा दिली. अवश्य म्हणून ती अवसरी प्रक्रिया संग्राम संकेत भेरी कौरव पांडव थोर गजर भाडेशी चालले. सगळ्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आम्ही त्या द्रुपदाला बांधून तुमच्यापर्यंत आणतो. कौरवही निघाले आणि पांडवही निघाले. युद्धांचे वाद्य वाजवायला लागले. प्रलय जैसा फुटे सागर तैसे चालले चतुरंग दल भार महावाद्यांचा गजर तेने अंबर कोंडले. मला जसा प्रलय काळी समुद्र फुटावा, पाऊस फुटावा समुद्रासारखा, तसं ते सैन्य निघालं. पुढे धावले नृपहेर हडबडीले पांचालपूर राजा प्रधान आणि कुमार नगराबाहेर धावले. पुढे धावले नृपहेर सैन्य मागून चाललं होतं आणि राजाचे दूत पुढे गेले. राजाच्या दूतांनी ती बातमी दिल्याबरोबर पांचाल नगर पूर्ण हादरायला लागलं. अभिमान म्हणे धोरण कौरव पुढे जाती धावण द्रोणास म्हणे अर्जुन कौतुक पाहू क्षण एक. अभिमान होता कौरवांना की आम्ही आणू द्रुपदाला बांधून, आणि म्हणून कौरव पुढे निघाले. द्रोणाचार्याने अर्जुनाला मागे थांबवलं. थांब म्हणे, यांचं पाव बघू द्या अगोदर, ऐका ना, यांचं कौतुक बघूया कसं युद्ध करतात. पांचालाचे दल धुरंधर फुटला जैसा प्रलय समुद्र युद्ध मांडले दुर्धरम परस्परे झगटते. आता पांचाल राजा त्याचं सैन्य महाराज समुद्रासारखं सैन्य होतं द्रुपदाचं सुद्धा. आणि मग त्या दोन्ही सैन्यात युद्ध चालू झालं. कौरवाचं सैन्य आणि द्रुपद राजाचं सैन्य. गजाशी गज भिडती स्वारांस स्वार हानिती रथी अशी रथी झगटती एकवटले पायदळे. हत्ती दळ जे होते ते त्यांच्याशी युद्ध करू लागले. पायदळाशी रथदळाशी कौरवाशी सबल फुलफुलतना तृणवत वाटे पांचाल नंदना बाणाचा पर्जन्य दानान दोन्ही दले वर्षती. कौरवाची सबल फुलतना म्हणजे सैन्य, कौरवाचं बलवान सैन्य. पण त्या द्रुपद राजाला ते सामान्य वाटायला लागलं, कारण द्रुपदाचं तसं सैन्य होतं. बाणाचा पाऊस दोन्ही बाजूने पडू लागला. अनिवार्य द्रुपदाचा मार कौरव शना केली जर्जर सांडो पाहते समर धीरण कर्ण सुयोधन ते दवा. मला त्या द्रुपद राजाचा मार बाणाचा, असा कठीण बाणाचा मार या सैन्याला सहन झाला नाही आणि आता कौरवाचं सैन्य जर्जर झालं. द्रुपद राजा पुढे टिकाव लागना गेला. कौरवास म्हणे द्रुपद राज द्रोणा समान मानूनी मद शस्त्र ठेवणे सदैव दंडवत घालणे. कौरवाला द्रुपद राजाने सांगितलं, मला द्रोणाचार्यासारखा द्रोणाचार्याच्या ठिकाणी माना, म्हणजे मला गुरु माना, सगळे शस्त्र खाली ठेवा आणि मला दंडवत घाला. माझा गुरु बंधू द्रोण, त्याचे शिष्य तुम्ही संपूर्ण विद्या असला पूर्ण ती शिकविन मी येते. आणि द्रुपद राजाने सांगितलं, कौरवांना सांगितलं दुर्योधनाधिकांना, तुम्हाला जर विद्या पूर्ण मिळाली नसेल तर मी शिकवतो, पण आता अशा अपूर्वी विद्या घेऊन युद्ध कशाला करता. आला तर चक्र फिरत जैसे द्रुपदाचे चाप धडकत बाण सोडले संख्य इथं सुटला कंप कौरवाते. या द्रुपद राजाची बाण पाहून सगळे कौरव हादरायला लागले. अनिवार्य द्रुपदाचा मार पळव लागले धृतराष्ट्र कुमार पाठी धावते द्रुपद दल भार सेना समग्र लुटी गेली. त्या द्रुपदाचा बाणाचा मार पाहून आणि धृतराष्ट्र कुमार पळू लागले. दुर्योधनाने काय करायला लागले, आता पळायला लागले तर द्रुपदाचं सैन्य माग पळायला लागलं. पळून धरलं, सगळं सैन्य लुटलं दुर्योधनाचं. नगरवासी लोक बहुत पाठी धावते या घ्या म्हणत अष्टदिशांनी धाके पळत कौरव शनात जिकडे रस्ता भेटू लागला तिकडे काय करू लागले, ते पळू लागले. अष्टदिश सगळ्या
दिशेनं पळाय. कर्ण विकर्ण दुर्योधन दुःशासन शकुनी आदी करून वेगे पळती उठून सकल राज या सहित पै. कर्ण विकर्ण दुर्योधन दुःशासन शकुनी सगळेच काय करायला लागले, आता पळायला लागले. टाळी पिटून पंचाला हसत कर्ण आडमार्गे पळती अंधस होत. म्हणे अभय देऊन समस्त नीट वाटे लावा की. महाराज टाळी वाजून द्रुपद राजा हसू लागला. अरे 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 आंधळ्याचे पोर म्हणे आडरानान कस काय पळायले. अरे त्यांना वाटावर आणा आणि वाटर लावून पळा म्हणाव, असं आपल्या सैन्याला आज्ञा केली की त्यांना आडरानानं पळू नका. आता हे आडरानानं पळू नका ही दया नव्हती, ही त्यांची उपेक्षा होती. का दया होती का? दया कसली आली. धापे धापे कौरव म्हणते भीमार्जुना धाव. सेना पराभवली सर्व निर्वाण काय पाहत असा. आणि कौरव आवाज देऊ लागले कोणाला? भीमार्जुना धाव, धाव अर्जुना, धाव भीमा. अरे काय आपला सगळा पराभव झालाय, काय कौतुक पाहिले का तुम्ही आमचं? ऐशा कथा भीमार्जुन द्रोणचरणी करुणी नमन रथारूढ होऊन मनोवेगे धावती. असं ऐकल्यावर भीमदादाने आणि अर्जुनाने द्रोणाचार्याच्या चरणाला पहिला नमस्कार केला. आणि महाराज रथावर आरूढ झाले आणि वायुवेगानं मनोवेगानं निघाले. रथाखाली उतरून भीम धावे गदा घेऊन वीज वृक्षी पडे कडाळून देवी परमच मुंत मिसळला. आणि महाराज भीमदादांना रथाच्या खाली उडी टाकली, गदा घेतली आणि गदा घेऊन जशी महाराज वीज कडकडावी, वीज एखाद्या झाडावर पडावी आणि झाडाचे काय व्हावे, दोन भाग व्हावे, तसे सैन्यावर भीमदादा काय झाले, आता तुटून पडले. कुंजराच्या थाटी बहुत गदा घाय निवटीत मस्तकीची मुक्ती विकृतन वाटे नक्षत्र वृष्टी होतसे. महाराज हत्तीच्या रांगाच्या रांगा होत्या, पण भीमदादाच्या गदे पुढे काही टिकाव कोणाचा लागणार. एक गदा मारली की मस्तक एका बाजूला, धड एका बाजूला. मुसल घाय मृत घट होय चूर्ण देवी कुंभलस्थळे जाती फुटून सहारी गज संपूर्ण म्हणते प्रलय मांडला. मुसल घाय मृत घट होय चूर्ण. महाराज मुसळ मारल्यावर मातीची घागर जशी फुटावी त्याप्रमाणे हत्तीच्या कुंभ ते गंडस्थळ काय होऊ लागले, फुटून जाऊ लागले भीमदादाच्या गदेनं. सहारीने गज संप सगळे हत्ती मारून टाकले आणि अश्वरथ यावरील पार्थ धावला प्रलय शर सोडित. नागरिक दिन जाहरी समजतन दाती धरिती तृण तेव्हा. महाराज आणि अर्जुनानं काय केलं, जे रथावर आले होते अर्जुनानं आपल्या बाणानं त्यांना मारायला सुरुवात केली. सगळं पांचाल नगर आता भयभीत व्हायला लागलं. त्याच आणि मग काही काही भिवून आपल्या दातात गवत धरू लागले. बहुतेक आम्ही तुम्हाला शरण आलो हे सांगण्याकरता दातात गवत धरण्याची काय असावी पद्धत, प्रथा असावी त्यावेळेला. कारण पुढच्या ओळीत सांगितले त्यास न मारिती भीमार्जुन. त्याला ज्यानं दातात गवत धरलं त्याला मारायचं, मारलं नाही यांनी. म्हणते नगरात जा पळून. इकडे पुरंदर नंदन आर्त पूर्वी गुरुचे. आणि मग ज्यांना जीवदान दिलं त्यांना सांगितलं तुम्ही काय करा, आता नगरात तुम्ही पळून जा, जा आपल्या घरी तुम्ही, आता तुम्हाला मारत नाही आम्ही. आणि इकडं महाराज अर्जुनानं आता आपल्या गुरुची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. लक्ष्मण द्रुपदाचा रथ चालला जलाशी सहारित रक्त नद्या धावते गौतम वाट पुसती सिंधूची. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. मुकुटासहित शिरे उडवीत शस्त्रासहित छेदिले हस्त शिरकमलाच्या लाखोल्या बहुतन भुलिंगास समर्पिल्या. महाराज मुकुटासहित शिरे उडवीत. बाण होते अर्जुनाचे, बाण मारला की मुकुटासहित शिर उडून जायचं. उरले ते पाठी देऊन पळत आणि शस्त्रासहित छेदिले हस्त, काहीचे हात शस्त्रासहित तोडून टाकले. शिर कमळाच्या लाखोल्या बहुतून भृलिंगास समर्पिल्या. लाखो लाखो शिराचे असे मस्तक काय केले, भूमीला समर्पित केले. रक्तगंगा संकरोण्या प्रेते जातो सिंधूच भेटावया. उरले ते पाठी देऊन पळते तेव्हा दश दिशा. एवढा रक्ताचा पूर वाहू लागला की जे प्रेत पडले होते ते रक्तात काय होऊ लागले, वाहून जाऊ लागले. जे जिवंत राहिले ते बिचारे दाही दिशाला पळू लागले. द्रुपदी सोडले सहस्रबाण ते पार्थवीरे पाहून लक्षबाने करून पांचाला राव खिळी याला.
महाराज हजारो बाण सोडले द्रुपद राजानं, लाखो बाण सोडले अर्जुनानं. अर्जुन होता तो, इतक्या धावला सत्यजित, त्याने युद्ध केले अपरिमित. पार्थाचे युद्धात द्रुत आणि दुरून पाहत भीम तेव्हा. महाराज सत्यजितानं अर्जुनाशी युद्ध केलं, पण अर्जुनाचं युद्ध कौशल्य आता भीमदादाला मारायलाच कोणी नाही राहिलं. फक्त अर्जुन कसा युद्ध करतो हेच काय करायला लागले, पाहायला लागले. आश्वास सत्यजिताचा रथ बाणी पूर्ण केला क्षणात, हाक फोडून या त्वरितन सत्यजित पळाला. एका बाणात त्याचा रथ बीत चूर्ण करून टाकला. सत्यजितानं आरडतच काय झाला, तिथून तो पळाला. पुढे पांचाल सोडी बाण ते कदान लेखे अर्जुन, जैसे मतवादियाचे भाषण वेदांत ज्ञानी मानिना. पांचाल बाण सोडूच लागला द्रुपदराजा, पण द्रुपदाच्या बाणाला अर्जुन काही मानायला तयार नाही. जसं मतवादियाचे भाषण वेदांत ज्ञानी मानिना. मतवादी आणि वेदांत ज्ञानी. मतवादी म्हणजे मला असं वाटतं की मला वाटतंय म्हणलेलं ज्ञानी लोक त्या मला वाटतं म्हणणाऱ्याला मानत नाही मानत, नाही का नाही. आज सुद्धा काही वारकरी जे फडकरी लोक आहेत ना, फडकऱ्याचे खूपच नियम असतात बारीक. मी एकदा त्या फडकऱ्यात कीर्तन केलं होतं पंढरपूरला, चातुर्मासात होतं त्यावेळेस कीर्तन केलं महाराज. आता आपल्या गिना घेतला आणि रामकृष्ण हरी म्हणलं आणि ते रूपाचा अभंग चालू झाला. आपल्याला सव मी असं येण्यावर त्या तालात बोट हाणू लागलो. एक तो साधा फेट्यावाला माणूस होता, आला मला म्हणला म्हणजे महाराज विण्यावर हाणू नका. म्हणजे एवढं त्यांचं काय, त्यांच्या ताळाला गादी अशी, आणि त्या गादीवरच आपले तर महाराज उचलतो ठेवतो, दुसरा त्याच्यावर पाय देऊन निघून जातो. आपल्याकडे काय नाही, ताळाला गादी, विण्याला गादी. ते खाली बसतील जमिनीवर, पण टाळ जमिनीवर ठेवणार नाही. भजनेला खाली उभं राहू देत नाही. नेम येतात, आहे का नाही. हात टेकून असं वाजू देत विना आडवा घ्यायचा नाही, आहे का नाही. आता मग त्यांच्यात मी असं सांगतो असं चालत नाही, त्याच्यात चालत नाही. महाराज कीर्तनात म्हणायलं मला असं वाटतं की म्हणते तुला काय चालू कीर्तनात तुला काय वाटतंय सांगू नको, तू कोबरायला काय वाटतंय ते सांग. त्यानंतर चालत नाही महाराज त्यांच्यात असं काही. मला वाटतं मला असं वाटतं ते इकडे चालतं, आपल्याकडे काही नाही, तिकडे चालत नाही. जोग महाराज कोणीतरी सांगितलं होतं, मला असं वाटतं की म्हणजे माऊली काय सांगते ते सांग, आणि तू ऐकायला नाही बसू. ज्ञानेश्वरीत झालं होतं म्हणे, ऐका नाही. उद्धव बाबाने नव्हते ऐकाय, उद्धव बाबाने महाराज एकदा एक महाराजांचं प्रवचनाला आले होते आणि त्यांनी दुसरंच काहीतरी म्हणायला सुरुवात केली. गे अशी मस्त हिंदी जरा याच्यात. उद्धव बाबा म्हणले ते याच्यात आहे का, याच्यात आहे का, मग याच्यातलं सांगा, ते ज्ञानेश्वरीतलं सांगा, ते तिकडचं ते काय आम्हाला काही सांगू नका, आम्हाला याच्यातलं सांगा. तसं मतवाद्याचं ज्ञानी महात्मा काय ऐकणार आहे. जसं मतवाद्याचं ज्ञानी ऐकत नाही, जसं काही मानत नाही, सत्य मानत नाही, तसं त्या द्रुपद राजाच्या बाणाला अर्जुन काहीच मानी न गेला. मतवाद्याचे भाषण वेदांत ज्ञानी मानिना. गांडीव घनमंडळात गोत बाण धाडा वर्ष पार्थ जिमोत. पांचाल जेव्हा मनी भाविताना आला मृत्यू यावरी. महाराज गांडीव नावाचा धनुष्य अर्जुनाचा, आणि अर्जुन हा बाणाचा वर्षावरचा पाऊस पडायला असे बाण सोडू लागला. महाराज द्रुपद राजाच्या नक्की आता मनात विचार येऊ लागला की आपलं मरण आता जवळ आलं. ध्वज छत्राच्या बाण तुनीर तत्काल छदून केले चूर. अश्वसारथी सत्वरण प्रेते करून पाडिले. बाण सोडले. ध्वज त्या रथावरचा छत्र वरून लावलेलं चामर बाण हे सगळं घोडे सारथी सगळे मारून टाकले. समुद्रात देऊनी बुडी विनायक जैसा मत्स्य काढी. देवे पार्थ खाली उतरून प्रोडी स्वबाही कवळी द्रुपदाते. ज्याप्रमाणे समुद्रात बुडी मारून गरुड मासा काय करतो, बाहेर काढतो, त्याप्रमाणे
अर्जुनानं महाराज खाली रथाच्या उतरून द्रुपद राजाला काय केलं, वडायला सुरुवात. बळे उचलून तत्काळ सैंदनावरी घातला पांचाळ, तेव्हा कौरव बंधू सकळ जे जे कार्य गरजेती. बळ महाराज बलात्कारानं उचललं द्रुपद राजाला आणि द्रुपद राजाला उचलून काय केलं, रथावर घातलं. रथावर आपल्या घेतल्यावर मात्र कौरव आता जे जे कार्य करायला सुरुवात केली. चौफेरी फुटे तडा गजल, पैसे पळाले पांचाल दल, ग्राम लोटावयातच कळंक कौरव वीर धावत. अर्जुनानं द्रुपद राजाला घेतलं, त्यांचं सैन्य पळून गेलं द्रुपद राजाचं, आणि ते सैन्य पळून गेल्यावर मग हे वापस येऊ लागले एक एक दिशा पळालेली कौरव, आणि वापस येऊन काय करू लागले आहे का, ग्राम लुटावया तत्काळ कौरव वीर धावती. कशाला धावू लागले, आता गाव लुटून आणायला. आता यांनाच लुटून घेतलं होतं, त्याचं काही नाही. अर्जुने धावंडीले दूत प्रजापीडने अनुचित, द्रोणाचा गुरुबंधू पांचालनाथन वंदे वयामध्ये. महाराज माऊली ज्ञानोबरायांनी, माऊली ज्ञानोबराला अर्जुनाचा हेवा झाला. माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणता, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले, भावेदार काना कळे, जेथ ध्यानाचे हिडोळे पावतीना, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, पण करी परी कौने मानी सकृप झाला असे. असं कोणतं पुण्य केलंय अर्जुनानं की एवढा मोठा महाराज भगवंत त्याला वश झाला. ऐका महाराज, आपलं आता मग वाचनी मनीची जे नाही ते वाचेशी उमटेल, काही काही बेबीन भुयांकुर असे सगळेच आपला विषय झाला. आता कौरव कशाला पळू लागले, लुटायलं. काय लुटायलं, ते गाव लुटायलं. अर्जुनाने सगळ्याला थांबवलं, थांबा म्हणे, हा थांबा. काय प्रजा पीडणे हे अनुचित, गाव लुटू नका. प्रजेनं काय केलंय आपल्याला, आपलं कार्य झालं. आपल्या गुरूंनी सांगितलं होतं द्रुपद राजाला बांधून त्याला बांधले, आता काय राहिलं, आपलं काय शत्रुत्व थोडंच आहे. प्रजा पीडणे अनुचित. महाराज द्रोणाचा गुरुबंधू पांचालनाथ वंदे होय आम्हा ते. अरे जरी आमच्या गुरुची आज्ञा म्हणून आम्ही द्रुपदाला धरले, पण आपल्या गुरुचा गुरुबंधू येतो आणि आपले गुरु जेवढे पूजनीय आहेत आपल्याला, तेवढाच द्रुपद राजा सुद्धा काय पूजनीय आहे, पूजनीय. हे अर्जुनाची ज्याच्या त्याची भावना ज्याला त्याला काय देत असते, फळ देत असते. जिंकले या द्रुपदवीर द्रोणाचे हे राज्य समग्र, अभिलाषिता सत्वरण दोष सागरी बुडाला पाहिजे. पुन्हा दुसरं एक आहे काय, आता आपण द्रुपद राजाला जिंकलं म्हणजे हे राज्य कुणाचं झालं, द्रोणाचार्याचं. कारण ज्यानं जिंकलं त्याचं ते काय होत असतं, राज्य. आपल्या गुरुनं हे जिंकलंय, अर्जुन म्हणला नाही मी जिंकलंय, आपल्या गुरुचं राज्य आहे. आणि मग गुरुचंच राज्य काय लुटता का, आपल्याच गुरुचं राज्य लुटता का, दोष लागल ना. आता दूतमुखे आज्ञा ऐकून फिरले समस्त कौरवजन, पार्थे दूत पाठवून प्रधान आणले द्रुपदाचे. महाराज हे ऐकलं, अर्जुनानं दूत पाठवले होते, सगळे कौरव वापस निघाले. आता पुन्हा अर्जुनानं दूत पाठवले आणि द्रुपदाच्या प्रधानाला काय केलं, बोलावलं. ते द्रोणापाशी येऊन उभे टाकले कर जोडून, द्रुपद पुत्र आणून गुरु पुढे उभा केला. द्रोणाचार्या जवळ येऊन सगळे ते सेवक वगैरे उभे राहिले. द्रुपदाचा मुलगाही आणून तिथं गुरु पुढे आपल्या द्रोणाचार्या पुढे उभा केला. अर्थ म्हणे द्रोणाशी भेटावे आता गुरुबंधूशी. मग हास्यमुखे द्रुपदाशी भारद्वाज बोलत असे, सांगितलं गुरुवरे भेटा तुमच्या गुरुबंधूला, आता तुमची इच्छा काय केली आम्ही पूर्ण केली. द्रुपदाला बांधून आणले. आणि महाराज द्रोणाचार्य सुद्धा हसू लागले. तू राजा मी ब्राह्मण दिन, मित्र तो नव्हेचे समान, बोललास मागे वचन मना माझी आठवी. मागची आठवण करून देऊ लागले. माझी आवडला आदवदने द्रुपद बोले, अज्ञानापासून अंतर पडले, सज्ञाने क्षमा करावी वैर्यान थोरपण तरीच दे. खाली मान घालून द्रुपद राजा बोलू लागले, अरे मी अज्ञानी आहे आणि अज्ञानामुळे आपल्यात अंतर पडलं होतं माझ्या अज्ञानामुळे, पण तुम्ही ज्ञानी आहात आणि ज्ञानी माणसानं काय करावी, क्षमा करावी, सोडून द्यावं. ऐसे बोलता पुरुषनंदन कृपेने आलिंगे गुरुदोन, म्हणे मनात बहिण धरी पूर्ण आनंद घन असावे. द्रोणाचार्य सती महाराज ते सांगितलं असं ज्ञानानं माफ करावं असं म्हटल्याबरोबर द्रोणाचार्य गेले आणि आलिंगनच दिलं महाराज द्रुपद राजाला. सांगितलं मनात भीती धरू नका, आनंदानं जगा.
आम्ही तुम्ही बालमित्र विषय असो अग्निवेशाचे शिष्य केला असे विद्याभ्यास तो आठव मजा आहे म्या केला पुरुषार्थ राज्य घेतले तुझे समस्त दक्षिणे समज देत पार्थ तुझ सहित साधोनिया महाराज मी तो पुरुषार्थ केलाय की तुझं राज्य घेतलं आणि तुला हे काय केलं जिंकलं माझ्या अर्जुनानं ते करून दाखवलं त्यात अर्धविभाग राज्य पूर्ण मी देतो संतोष करून वैर भाव टाकून ते त्वा भोगून असावे आता ते पूर्ण राज्य माझं झालंय त्यातलं द्रुपदा मी तुला अर्ध राज्य देतो अर्ध राज्य घेणं आनंदानं काय करतो ते राज्य कर ऐश बोलण्या द्रोणे स्वस्थली धाडिले बहुमाने परंतु अपमान कृशाने संतापून दग्ध झाला अर्ध राज्य दिला तर जा वापसही गेला पण द्रुपद राजाचा काय झाला होता अपमान झाला अपमानाची अग्नी त्याच्या आत भडकत होती ते वेळ साधून घेऊन निसटला होता तिथून पण अपमान झाला होता दानतेनी तवची जे आवे जवळ कीर्ती अंगा नपवे तरी सांग पाके विनी घावे चेतनिया पळवणी देती धरवणी अवकाळा तरी ते नगणित कुटी बोलत ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे तरी आता लाठेपणे काना झुंजावे हे जिंतील तरी भोगावे मयी तळ हे का नाही मनात मने नृपवर प्रसन्न करून अपरणावर अयोनी जन्म मागेन कुमारन द्रोणा लागी मारी ऐसा महाराज राजाच्या मनात आलं की आता मी भगवंताला प्रसन्न करून घेणार आणि असा मुलगा मागणार की स्त्री गर्भ विरहित्व असला पाहिजे म्हणजे अयोनी त्याचा काय असला पाहिजे अयोनी संभव हे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटाला असा मुलगा मी मागून घेईल आणि कशा करता द्रोणालागी मारी आयसा त्यानं फक्त काय केलं पाहिजे द्रोणाचार्याला मारलं पाहिजे असं इकडे कौरव पांडव हस्तनापुर आले सर्व धृतराष्ट्र पांडवाशी द्वेष भावन दिवस वाढविली आता जाऊ दे इकडे आले पण धृतराष्ट्राचे पोर मात्र पांडवाशी काय करू लागले वैर वाढवूच लागले द्वेष वाढवूच लागला लोटले 1 वर्ष बलबुद्धी विवेक विषय भीष्मदानुने धर्मासन युवराज्य दिले 1 वर्ष लोटल्याच्या नंतर विद्या शिक्षण झाल्याच्या नंतर 1 वर्ष लोटलं आणि त्याच्यानंतर मला धर्माची बुद्धी विवेक सगळ्यापेक्षा विशेष जाणून भीष्माचार्यांनी धर्मराजाला युवराज पद दिले युवराज जो होत असतो तो त्या राजाच्या नंतर होणारा काय असतो राजा असतो स्रोत शेवट प्रजा सगळे सुखी केले धर्मे अधिक येथे धर्मस्थविती लोक राज्य योग्य होय हा महाराजांना आपले नातेवाईक सेवक सगळी प्रजा सगळ्यांना धर्मराजा सुखी करू लागला आणि सगळे लोक बोलू लागले की राजा होण्याला धर्मराजाच काय आहे योग्य आहे विद्या निपुण भीमसेन तरी गुरु करून रेवती रमण गदा युद्धी कुशल पूर्ण कुशाग्रजे तो केला विद्या निपुण भीमसेन भीमदादा ही विद्येमध्ये काय आहे गदा युद्धामध्ये विद्येमध्ये निपुण आहेत ऐका नाही आणि त्यांनी कुणाला गुरु केलं जवळ बलरामाला बलरामदादा ही गदा युद्धात काय होते मला गुरु होते भीमदादाचे आणि मग पुन्हा दुर्योधनाचे गुरु कोण झाले बलरामदादा झाले पुढं कुशाग्र बुद्धीनं सगळं त्यांनी ते काय केलं प्राप्त केलेलं होतं बलरामाकडून हे देखोनी दुर्योधन अच्युताग्रपाशी जाऊन भीमाचे ईर्ष्येचे पूर्ण गदा युद्ध शिकला पाहिजे बलराम दादा कोण भीमदादानं गदा शिकली म्हणून दुर्योधनाला जास्त द्वेष कोणाचा होता भीमाचा मला शेवटी धर्मराजानं एकासोबत युद्ध मागितलं तर त्यानं भीमासोबतच मागितलं ब्रह्मसरोवरामध्ये ज्यावेळेला तो काय झाला होता लपला होता बाहेर काढलं त्याला बोलून आणि मग त्या वेळेला त्यानं काय केलं मला बलराम दादाकडे गेला आणि त्यानं काय केलं ईर्ष्येनं गदा युद्ध पुन्हा शिकलं म्हणजे त्याला काही दिवस सेवा वगैरे केली होती आणि नंतर बलराम दादा प्रसन्न झाले शिकवलं गदा युद्ध राज्य धर्मी संपूर्ण युधिष्ठिर झाला निपुण गदा युद्ध भीमसेन निवडला अर्जुन शस्त्रास्त्री राज्य आणि धर्मानं राज्य कसं सांभाळावं हे युधिष्ठिराला निपुण झाले गदा युद्धात भीमदादा आणि शस्त्रास्त्रात अर्जुन नीतिज्ञानी पूर्ण कुशल परमयोगी दादा नकुल रणपंडित धर्मशीलन सेवेशी सादर धर्माचे नीतिशास्त्रामध्ये कुशल असलेले विवेकी असलेले नकुलानं ती विद्या शिकली आहे का नाही आणि
सेवेमध्ये मात्र धर्माच्या सेवेमध्ये सहदेव राहायला लागले. भूत भविष्य वर्तमान क्षात्र धर्मी सदैव निपुण, पाचही विद्या गुण परिपूर्ण जन्मंते झाले. आणि भूत आणि भविष्य वर्तमान तिन्ही काळाची विद्येत परिपूर्ण झाले सहदेव. आणि मग लोक वर्णन करू लागले, या भावात आता कोणतीच कमी राहिलेली नाही. लोक वर्णन करू, एकांत पार्थाशी म्हणे मी तो विद्या दिलेली संपूर्ण, अगस्त्य महामुनीचा शिष्य जाणून माझा गुरु अग्निवेश. एकांतात अर्जुनाला द्रोणाचार्य सांगायचे की मी तुला आता पूर्ण काय देऊन टाकली, विद्या देऊन टाकली. पण अगस्त्य महामुनीचा शिष्य, अगस्त्य ऋषी आणि त्यांचा शिष्य अग्निवेश नावाचा, त्याने अस्त्र सांगितले पूर्ण, ते जैसे ते जाळ विष्णू सुदर्शन, सोडिता ब्रह्मांड समोर संपूर्ण निमेषार्ध जाळील पै. पण त्या महाराज अग्निवेश नावाचं त्यांना ते अस्त्र सांगितलेलं आहे. ते कसं आहे, त्याच्यामध्ये जसं भगवान विष्णूचं सुदर्शन तसं ते काय आहे, अस्त्र आहे. आणि एका क्षणात ब्रह्मांड जाळण्याची त्याच्यात पावर आहे. ते कोणाशी न सांगावे, बलत्यावरीनं घालावे, मग ते ब्रह्मास्त्र बरोबर अर्जुनाशी उपदेशी. ब्रह्मास्त्र आता अर्जुनाला काय केलं, कोणाला सांगू नको, बलत्या कोणाला आहे का नाही, आणि कोणावरही सोडायचं असं उगरी काम सोडायचं नाही. अर्जुन घाले लोटांगण म्हणे एवढे भाग्य मजला गुण सकल राया देखता दारुण मज सिद्ध करावे. तथास्तु म्हणे गुरुद्रोण, यावर भीम नकुल सहदेव घेऊन पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिग्विजय केला अर्जुने. अर्जुनानं आता एवढी मोठी विद्या गुरुने दिली म्हणून लोटांगण घातलं आणि सांगितलं काही अडचण नाही. महाराज अर्जुनानं भीम दादाला, नकुलाला, सहदेवाला बरोबर घेतलं. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिग्विजय म्हणजे सगळीकडचे योद्धे काय केले, जिंकले. समस्त जिंकून नृपवर द्रव्य भरले हस्तिनापूर, ते परसून धृतराष्ट्र चिंता नवी पडी आला. आता सगळी राज्य जिंकले, राजाचं धन लुटून आणलं, हस्तिनापुरात धन दिलं. आता राजा धृतराष्ट्र होता, राजाजवळ धन आणून दिलं, पण धन आणून दिल्याचा धृतराष्ट्राला आनंद झाला नाही. चिंतार नवी पडला, चिंता रूपी जंगलातच पडला तो. सारखी काय चिंता होती म्हणे, पांडव झाले बलवंत, राज्य जे घेतील क्षणात, आभागी माझे शुतन भिक्षा मागतील वाटते. तर ही चिंता. त्याचा पांडव बलवान झाले, उद्या पांडव राजे होतील आणि माझ्या मुलाला भीक मागावं लागेल. काय करावं लागेल, त्याला भीक मागायचं काम पडू देत नाही, देऊ थांबतात काय. आता मेल्यावर काय भीक मागायची. महाराज हे काय काय दुर्योधन खराबच नव्हता. मी मागे परत सांगितलं होतं, दुर्योधन वाईट नव्हता, धृतराष्ट्रच मुळात वाईट होता. धृतराष्ट्रच वाईट असल्यामुळं काय बीज बोई बबुल का तो आम कहाँ से खाए. तसं तेच होतं महाराज. नाही केला परोपकार, नाही दयाने पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाईला. मग मणिक कणिक नामा प्रधान अंध्यानीला बोलावून धृतराष्ट्राचा सखा निर्वाण दीर्घ द्रष्टा नष्ट. तो कणिक नावाचा एक प्रधान होता, कणिक त्याचं नाव होतं. महाराज त्याला काय केलं, आंध्यानीला बोलावून, आंधळ्यानं त्याला बोलावून आणलं. तो कसा होता, धृतराष्ट्राचा सखा, धृतराष्ट्राचा तो मित्र होता. आणि दीर्घद्रष्टा नष्ट, तो दीर्घद्रष्टा होता, म्हणजे त्याला पुढचं बरंच कळत होतं पण नष्ट होता, दुष्ट स्वभावाचा होता आहे का नाही. अंध एकांती त्याशी सांगत, पांडव झाले बलवंत, माझ्या पुत्राचे मनोरथन पुढे निष्फळ दिसत आती. आणि मग एकांतात घेऊन त्याला सांगितलं, अरे पांडव बलवान झाले, माझ्या पोराच्या इच्छा काही पुढे पूर्ण होतील असं मला वाटत नाही. तो सकल कुटीला माझे श्रेष्ठ, खल गर्जनात वरिष्ठ, कुबुद्धी सागर पापिष्ट कापट्टे वेशिदूर. तो कसा होता, सकल कुटीला माझे श्रेष्ठ, कुटीलाचार्य, सगळ्या कुटीलाचा काय होता, तो आचार्य होता. आचार्य खल दुर्जनात वरिष्ठ, सगळ्या खल दुर्जन लोक तो काय होता, श्रेष्ठ होता. मला दुष्ट बुद्धीचा तर सागरच असा होता तो कणिक. आणि पापिष्ट, पापी, कापट्य वेशी आणि धूर्त. म्हणे राय ऐके सावधान, पुढे आहे बहुता दिवशी मरण, तरी त्याचा विचार जाणून अवश्य हाताची करावा. म्हणलं राजा ऐक, मरण ते एक दिवस येणार आहे, पण पुढे येणाऱ्या मरणाचा विचार कधी करावा, आजच करावा.
वैरी पादोदर कृशान सर्वथा म्हणून लहान याचे निर्मूलन करावे पूर्ण सकल कार्य टाकून आहे म्हणला. वैरी पादोदर कृशान आपला शत्रू साप जर असेल तर त्याला कधी लहान समजायचं नाही. वेळेत त्याचा नाश करावा. सगळे काम टाकावे तर अगोदर त्याचा काय करावा? नाश करावा. गोत्र सर्पातुल्य भूपती एका गोत्रातले 2 राजे म्हणजे ते दुसरा आपला जर गोत्रातला राजा असेल तर त्याला सर्पात समान समजावं असं त्याचं नीतिशास्त्र. न कळे कोणी काळी डंकेते सर्प क्वचित दृष्टी पडते गोत्रच पिढीती पटोपती. त्यानं सांगितलं सर्प तर कधी कधी दिसतात पण हे गोत्रच म्हणजे आपल्या भाषेत भावकी. त्यानं सांगितलं हे पावला पावलाला काय देत राहतात पिढा. अर्थात आपण भावकीला लोक म्हणतात भावकी वाईट राहते. आपणही कोणाची तरी भावकी याचा विचार करावाच लागेल बरं. आपणही कोणासोबत भावकीनं काय करत असतो? वागतच असतो. कृत्रिम मैत्री करून घ्यावा वैर्याचा प्राण आपुले कुयांना सांगून मोरमा लक्ष औषध म्हणजे पहा कशी ज्ञान होतं त्याचं. असं लिहून ठेवा वही पाठ करून घ्यावा. आता दुष्ट खर नष्टच होता. त्यानं सांगितलं आपल्या शत्रूशी मैत्री करावी आणि मैत्री करून त्याला मार. हे दुष्टाचं शास्त्र आहे. कृत्रिम मैत्री करून खोटी काय करावी वरवरची मैत्री घ्यावा वैर्याचा प्राण आपले कुय आणि आपलं गुप्त सांगू नये. त्याचं वर्म जाणून घ्यावं त्याचं पाहन देता आणावा. घ्यावे बहुताचे मनोगत आपल्याला सांगावे हृदगत कुंडाग्नी आपले आराध्य दैवतन परितो जाळी क्षणार्धे. घ्यावे बहुताचे लोकांचं पाहून घ्यावं. लोकांचा विचार तुमचं काय मन आपलं म्हणणं सांगू नाही. आता शास्त्र नाही बरं हे त्याचं शास्त्र हे लक्षात ठेवा. आपल्याला सांगावे आपल्या हृदयात सांगू नये. अरे तो म्हणला धृतराष्ट्रा अरे एकाला आराध्य दैवत मानलं एकानं आग लिहिलं. कुळदैवत कुळीची ही कुळदेवी पण कोणाला मानलं? आग लिहिलं. आणि मग आपलं आराध्य मानलं तरी आग्नी जाळण्याचा स्वभाव सोडणार आहे का? आराध्य माना नाही तर पूजा करा. तो काय करणार आहे? जाळणार. सूर्यनारायण दैवत पायी परी मंडल कोणाला धरवे हृदय गुरु सुजान सर्व त्यासही नमितची भजावे. स्वर्गीयोनी आले पितृगण तरी त्यासही शमी पत्र प्रमाण पिंड गर्भ देऊन बोळवावे. थोडक्यात किती शास्त्र होतं. त्यानं सांगितलं महाराज सूर्यनारायण देवे मान्य देवे पण मग देव म्हणून त्याला हातात धरता येते का? धरता येत नाही का नाही. आणि परत त्यानं शास्त्र सांगितलं की स्वर्गातून जरी आपले पितृ लोक आले आजी पणजी विजय पुन्नो बुन्नो तर त्याला काय करावं? पिंडदान करावं आणि बोळवावे. लवकर काढून द्यावे. इथं ठेवू नये. आणि मग आपल्या आज्या पणजे ठेवू नये तर येतं तुझ्या भावाचे पोर असं त्याला सांगायचंय. माता पिता आणि बंधू आगळे वाढता करावा वधू धूर्त कुटील कपट शिंदून राजगृही असेल. पहा काय शास्त्र काय माणसं होते महाराज धृतराष्ट्राजवळ. वाव त्याच्यानंच कल्याण झालं त्याचं. अशी माणसं सल्ला द्यायला म्हणल्यावर त्याचं काय कल्याण नाही होणार तर काय? त्यानं काय सल्ला दिली ऐका ना. माता पिता आणि बंधू आगळे वाढता आपली माय बाप किंवा भाऊ आपल्यापेक्षा जर वेगळे त्यांची कीर्ती वाढत असेल त्यांचं धन वाढत असेल तर काय करावा? वधू त्यांना काय करावं? मारावं. मायबाप असले भाऊ असला तरी मारावं म्हणत यायला. आणि राजा अरे राजाच्या जवळ लोक कसे असावे? धूर्त कुटील कपट सिंधू राजग्रही असावे. कपटी लोक पाहिजे म्हणे राजाजवळ आहे का नाही? धूर्त पाहिजे महाराज काय कुटील लोक पाहिजे. कंटकाभरण पायास रक्षण उपान हदान आप्तस्रोधाचे घ्यावया प्राण वेशजवळी असावे क्षेत्रालागी कंटका वरण आहे का नाही. महाराज आपल्या जमिनीला तो म्हणे काटेरी कुंपण असावं. जमीन जर रक्षण करायचं असेल तर कुंपण काय असावं? काठी लावलेली असावी.
पायास रक्षावे उपवाहन जाण, पायात वाहना असाव्यात. जसं शेताला काठी असावी, पायाचं रक्षण करण्याकरता वाहन असावी, बूट जोडा असावा, तसं आपल्या जवळच्याचे प्राण घेण्याकरता आपल्या जवळ विष पाहिजे. स्पष्ट शब्द आहेत त्याचे. आप्त सुहृदाचे घ्यावया प्राण विष जवळी असावे. कारण जवळचे असं डायरेक्ट मारता येत नाही, मग ते कसं मारावं, विष देऊन मारावं. तस्कर धरावया श्वान, मत्स्य आकळावया जाळे जाण, शोधावया शत्रूचे नून खलकपटी असावे. चोर धरायचे असतील तर कुत्र पाहिजे, मासे पकडायचे असतील तर जाळं पाहिजे. तसं आपल्या शत्रूच्या मनात आतलं वर्म काढून आणायचं असेल तर कपटी लोक जवळ पाहिजे, म्हणजे खल लोक जवळ पाहिजे. स्तंभ ओढिता पडे मंदिर, मुळी तोडिता पडे दरवर, शत्रूचे नून आव्हरात्र लक्षिता क्षय सहजची. खांब काढून घेतला घर पडतं, बरोबर आहे की नाही. मूळ तोडलं झाड पडतं. तसं शत्रूचं जर वर्म हातात आलं तर आपोआपच शत्रूचा काय होतो म्हणे, नाश होतो. भुजंगाचे दंत पाडून आधीच गारुडी करते देईल किंवा उन्मत गजदाना कुशक्षण करते पै. महाराज गारुडी लोक काय करतात म्हणे, सर्पाचा विषारी दात पाडून टाकतात. हत्तीला काय करतात, अंकुशाचा अगोदरच मार देतात. आदिमुखी दाडावा भुजंग, मग चूर्ण करावे मागील अंग, रुचिकाचे पुच्छ सवेगन छदून क्षण करावे. सर्पता तोंड हाणावं म्हणे, मग मागे हाणावं, म्हणजे मग मागे त्याला हाणावं, मग मारावं त्याला पूर्ण. सर्पाची काय करावी, ती नांगी अगोदर तोडावी आणि त्याला दुर्बल करून टाकावं. नांगी तोडली की ते काही करत हरिभक्त परायणच होतो तू. नांगी तोडल्यावर त्याला डसताच येत नाही बिचाऱ्याला, आहे का नाही. साम दाम दान भेद दंड करून घ्यावा शत्रूचा प्राण, आत्ता हे टाकून व्हावे कठीण कालावत. साम दाम दंड आणि भेद. साम म्हणजे समजोता, अगोदर शत्रूला काय करावं समजून सांगावं. नसल समजून ऐकत तो दाम धन वगैरे देऊन त्याला काढून द्यावं. दाम आहे का नाही. दाम नसेल तर भेद, भेद म्हणजे फितुरी. त्यांच्या सैन्यात किंवा आपल्या शत्रूच्या भावात त्यांचा काय पाडावा, भेद पाडावा. आणि भेद होत नसेल तर मग दंड द्यावा, आहे का नाही. कशा का प्रकारे पण शत्रूचा काय करावा, प्राण घ्यावा. आणि आप्तता हे टाकून आणि कोणालाही नातेवाईक समजू नये, काल समजून कठीण व्हावं. आणि नातेवाईक असला तरी त्याचा काय करावा, नाश करावा. राजा म्हणे कनिका सुमती, त्या कथिल्या त्या मानल्या युक्ती, परी प्रस्तुत कैशी रीतीन करावी ते सांग पा. राजा म्हणला, अरे तू खरंच बोलायलाय, तो सगळं मला पटलंय, पण आता मी काय करू, आता पांडवाचं काय करू सांग. पोटासाला जो रोग तो काय मानावा पुत्र सांग, छदून काढावा सगळ्या तत्काळ प्राण हारतात. त्यांना सांगितलं, अरे आपल्या पोटात रोग झाला तर गोळा झाला तर ठेवावं का, पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्त वर्ग, ते बरोबर आहे म्हणतात, आहे का नाही. त्यांना सांगितलं, अरे पोटातला गोपदाचा रोग काढून टाकावा, तसं दात पांडव काढून, त्याच्याला आपले आपले म्हणतो. कणिक म्हणे युक्ती याची प्रमाण, बाहेर जाऊन भरेपण घ्यावे शत्रूचे पारण, विचार अन्यासन. आता एकच कर, लोकांत मोठेपणा दाखव आणि तुझ्या शत्रूचा काय कर, प्राण घे. बाह्य नम्रता धरून बहुतांतरी त्याचा करावा घात, वरिष्ठ देखून अत्यंत लीनता तेथे धरावी. बाहेर चांगलं चांगलं लोकांना दाखव म्हणे वरवर, आतून काय कर, घे प्राण त्यांचा. द्रव्य लोकदाशी येऊन जाऊन वश करावे लागतात क्षण, जो असेल आपला समान त्याशी स्पर्धा करावी आहे. महाराज एखादा जर धनाचा लालची असेल तर धन देऊन त्याला वश करावं, आपल्या बरोबर इथं असेल तर त्याच्याशी स्पर्धा युद्ध करावं. शत्रू दुर्बल होऊन जरी झाला आपला शरण, त्याचे न करिता पालन घ्यावा प्राण न कळता. शत्रू दुर्बल होऊन आपल्याला शरण आला तरी त्याला सोडायचं, मारायचं म्हणे त्याला. शास्त्रात तसं होतं, जरी नाटोपती जागी पडी तरी निजलिया लावावा अग्नी किंवा फलतांबूल भोजन निवेश करावा. पा कशा सल्ला होता. त्यांना सांगितलं, जर जागा शत्रू जागेपणी आपल्याला ऐकत नसल तर जिथं झोपलाय त्या घराला आग लावून द्यावं, आपोआप तो काय होईल, जळून जाईल. नाही तर त्याला चांगला पानाचा विडा करावा आणि त्याच्यात विष घालून द्यावं, शत्रूला मारून टाकावं. अरे या नावे दूत किळवणी भाग्य गोवळे सत्य वचनी, येऊन पांडव नाही तावणी नाहीशे करून टाकावे किंवा जुगारात हरवावं त्यांना. आणि आपल्या वचनात काय करावं, गुंतवावं.
आणि हाकलून द्यावं. अरे पांडव या पृथ्वीवर नाहीच असं करून टाक. पांडव असता जिवंत न वाचते तुझे शोध, हाच त्याला मुख्य अर्थ. फार काय बोलू मी. आणि त्यात सांगितलं काय तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो. कार्याकार्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी. मी आता एवढं शास्त्र सांगितलंय, एवढं तू फेर धृतराष्ट्र तू पाठच करून ठेव म्हणे एवढं. आणि पांडवाचा नाही नाटक लवकर, नाही तर तुझे पुढं वाचणार नाही. इकडे पांडवाची वर्तणूक एकोणी स्वस्त प्रजालो म्हणते उदयाला आमचा भाग्यार्कन धर्मराजा होईल की. इकडे पांडवाची वागणूक पाहून लोक महाराज प्रजा आनंदित होते की आता धर्म काय होणार आहे, तुमचं भाग्य उदयाला आलं, धर्मराजा होणार. सकला माझी विद्या अद्भुत, भारताचे ताई पूर्ण बिंबत, बलाधिक भीम होतो नकुल सहदेव देशाची विवेकी परमने कोण, धर्मराज धर्मपरायण, ऐशी कोणी प्रजा संपूर्ण म्हणते धर्मास राज्य द्यावे. सगळ्याकडे महाराज हस्तिनापुरात सगळ्या लोकांमध्ये आवाज होता, राज्य धर्माला देऊन टाका. ऐशी हरमुखे वार्ता समस्त दुर्योधन श्रवण करे म्हणे होणे संतप्तम पिते या जवळी पाताला. दुर्योधनानं आपले हेर सोडले. लोक काय म्हणतात, लोक म्हणले धर्माला राजा करायचं. दुर्योधनाला ते कळालं, दुर्योधन धृतराष्ट्राजवळ आला म्हणे प्रजा होणे एकचित्त राज्य धर्मात देऊ पाहत तू तर चक्षुहीन म्हणते समजता राज्य अधिकार नाही तुझी. सांगितलं ज्यानं सांगितलं हे म्हातारे सगळे लोक म्हणतात की राजा कोणाला करायचं, धर्माला करायचं. आणि तुला डोळे नसल्यामुळे तू राजाच्या, आता लोक म्हणतात तू राजाचा अधिकारी नाही. द्रोणाचार्य गंगासूत्र इतिहास मिळाले येतात मजबतीतील समजताना अति अनर्थ वडवला. दुर्योधन म्हणला आणि लोक त्या पांडवाला द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य कोणाला मिळाली, पांडवाला एखादीशी माझा जीव घेऊन टाकतील आणि मग सगळा अनर्थ होईल. दुर्योधन म्हणला मग मारून टाकतील. कोणाच्या वीर्यापासून पांडव झाले निर्माण हे दूर ठेवावे आपणापासून तरीच कल्याण काही. दुर्योधन सांभाळला धृतराष्ट्राला म्हणे ऐका अरे पांडव कोणाचे आहेत ना आपल्याला काय माहिती, कारण पंडुराजाला शाप दिल्याच्या नंतर त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. आपल्या काय संबंध आहे, त्यांना लांब ठेवा. अंधे बोलावून पांडवा प्रति म्हणे तुम्ही राहावे वारुणावरती बैसोन्या देवरतीन आता शीघ्र जायचे. महाराज धृतराष्ट्रानं पांडवांना बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही काय करा आता वारुणावरती राहावे. वारणावत नावाच्या गावात तुम्ही काय करा आता राहा. आपल्यापासून लांब काढले लगेच निघा म्हणे. तेही राज्य आमुचे कौतुक पाहावे ते दिशे मानस रुचल साचेन तरी तेथे राहावे. धर्म म्हणे तू पिता गुरु पूर्ण तुझे आज्ञा मज प्रमाण आताच जातो म्हणून वंदी चरण अंदाजा. धर्मराजा होते सांगितलं जा ते आपलंच राज्य. धर्मराजा सांगितलं काय हरकत नाही. पायाचं दर्शन घेतलं लगेच निघतो म्हणलं. भीष्म द्रोण आणि विदुर यास नव्हे युधिष्ठिर तो दुर्योधने विचारण एकांती दृढ मांडी याला. ते निघायला लागले सगळ्यांना नमस्कार वगैरे करून. तो दुर्योधनाच्या मनात एक विचार आला, कनिक शकुनी कर्ण दुःशासनादी खर मिळून जैसे वृकाचे सदनी श्वानन प्रधानत्व करीती पै. आता तू कनिक कोणता, आता जनगीता शास्त्र सांगितलं ते कनिक त्यो दुःशासन आपलं ते शकुनी कर्ण दुःशासन सगळे एका जागी मिळाले. आणि काय करू लागले, वृकाचे सदनी श्वान प्रधानत्व करीती पै. महाराज ज्याप्रमाणे लांडग्याच्या घरचं प्रधानत्व कुत्र्याने करावं अशा प्रकारे यवनाज्ञ पुरोचन महाकळ दुष्ट दारुण तुमल्यांच्या बोलावून दुर्योधन कंठी धरियाला. यवनज्ञाती पुरोचन महाराज यवन कौरव वंशातीलच एक कामगार होता, तो यवन होता नाही का नाही. त्याला जवळ बोलवलं, त्याच्या गळ्याला मिठी मारली दुर्योधनानं म्हणे वारुणावता असं जाऊन घेऊन समस्त प्रजाजन पांडवास दिजे बहुत मानन आणि सदन ऐशेने मारू. वारणावताला जा म्हणे आणि तिथं काय कर सगळ्या प्रजेला सांग की पांडवांना काय करा तिथं खुश ठेवा, कारण इकडे यावं नाही वाटलं पाहिजे. चांगला मान द्या त्यांना. लाक्षाराळ कर्पूर याचे रक्षावे मंदिर वश द्यायला काष्टी अपहरण याचे थाट बांधावे. आणि काय करा लाक्षाग्रह म्हणजे लाख राळ कापूर याचं काय करा एक घर तयार करा नाही का नाही. आणि वंश तैल काष्टी आपार याचे थाट बांधावे. आणि येळू वाळलेली वेळू
असं याचं काय करा तुम्ही, त्याला थाट्या बांधा, वंशाचे नळे संपूर्ण बरी दीपन द्रव्य करून वाखासन सूत्रे जाण ठाई ठाई आळे बांधी. आणि काय करा, ते येळूचे जे मधले हे आहेत का, ते जागा मोकळी, त्याच्यात काय करा, मग पेट घेणारे लाख कापूर वगैरे भरा त्याच्यात. कार्पास वंशपत्र सनकाडिया येणे वरील आडे गुंडोनिया कापूर नवनीत कालवनिया भिंती समग्र लिंपीजे. कार्पास वंशपत्र आणि सनकाडिया, बरोबर आहे का नाही, आंबाडा कापूस आणि बांबूच्या अशा त्या झिपल्या काढलेल्या नाही का नाही. आणि यानं काय करा तुम्ही, वरचा आडू तयार करा. म्हणजे थोडक्यात घरच असं करा की सगळ्या वस्तू पेट घेणाऱ्या पाहिजे, लवकर तात्काळ. सनकडे वगैरे तात्काळ पेट घेतात. त्यावरील मूर्तिकेचा लेपान मात्र देऊनी भिंती गोटी समग्र वरील चित्रे काढावी चित्रण मनोहर चौकडे, वरून थोडी थोडी माती लावा अशा भीती तयार करून, आणि त्याच्यावर चित्र काढा, चित्रातच खुश झाली पाहिजे. आतशी चूर्ण घालून भूमी करावी समान रमणीय निर्मावे सदन शक्र देखून भुले जाते. आतशी चूर्ण घालून आणि काय करा, जवस आणि जवस पेटते का लवकर, चोपडा असेल, आळशी नावाचं धान्य आहे ना, ते खाली जमिनीत टाका म्हणून वरून सारून घ्या, ते काही त्याचा पत्ता नाही लागला पाहिजे. भरून सकल संपत्ती मग दे पांडवा प्रति बहुत नम्र धरून चित्ते शत्रू ते व्हावे. आणि मग काय करा, पांडवाला संपत्ती द्या, त्याच्या पुढे नम्रतेनं वागा. ह्या जाळून आम्ही ज्यावेळी करू होतो त्यावेळी अग्नी लावावा तुरीत, फळ न लागता समत्र गृहासहित भस्म करी. आणि आम्ही ज्यावेळेला आज्ञा करू त्यावेळेला ते घराला आग लावून द्या, नाही का नाही. आणि द्या पेटून, कोणास कळून दिमात वैरी होमावे अकस्मात, मग तो यवन उठवताना अवश्य म्हणून तो यवनच होता. त्यांना सांगितलं काय हरकत नाही, रथाशी रसाव लावून पुढे धावला तो दुर्जन, सवेच निघाले पंडुनंदन करीत ती रोदन जन सर्व. ऐका, तो यवन त्यांच्या अगोदर पुढे गेला आणि पांडव निघाले. मला सगळं नगर आज काय होऊ लागलं, रडू लागलं की पांडव हस्तिनापुरातून वनास निघता रघुवीर, अयोध्या जन रडती समग्र, की मथुरेत जाता या देवेंद्रन गवळी जनचड पडते. रामचंद्र प्रभू निघाले तर सगळे अयोध्या रडू लागली, बरोबर आहे का नाही. भगवंत मथुरेला लागले तर सगळं गोकुळ काय होऊ लागलं, रडू लागलं. तैशेत गजपुरचे जन शोक करते दारुण, प्रजा समस्त मिळून पाठी धावती. सगळे प्रजा महाराज हस्तिनापूरची रडू लागली आणि धर्माच्या मागे पळू लागली. सकळ प्रजांचे समाधान धर्मराज करी आपण, म्हणे मी सत्वर येतो परतून मनी आणणे न धरावे. धर्माच्या सांगितलं मी काय तिकडेच थोडाच चाललोय, पुन्हा वापस येणार. वळवून आले कौरव समजत विदुर गृह गंगा होतो, प्रजेचा प्रेमादे कोणी तुकितन मान सुयोजन ते दवा. महाराज ऐका, सगळे वाट लावायला आले, कौरवही आले, विदुर काका आले, द्रोणाचार्य आले, भीष्माचार्य सगळेच आले. आणि महाराज लोकांचा मान पाहून दुर्योधन सुद्धा काय देऊ लागला, पांडवांना मान देऊ लागला. असो प्रजेचे करून समाधान रती बैसती पंडुनंदर, विदुरास म्हणे दुर्योधन तुम्ही निरूप मागाता. आणि मग महाराज विदुर काकाला वगैरे वापस पाठवलं. त्रिकाल ज्ञानी विदुर भक्त कापट्य जाणून मनात धर्मात जाणू पायमात परी दुर्जन भोवती. विदुर काकाला माहित होतं काहीतरी पुढं वाईट घडणार आहे, धर्मराजाला सावध करावं, पण हे कौरव काही सोडायला तयार नाही. विदुर काकाला त्याला माहित होतं विदुर काका काही ना काही सांगेल. मग काय केलं विदुर काकाने, मग म्लेंच्या भाषाची बरोबर त्या शब्द संकेते बोले विदुर, हो म्हणून दृष्टीनं श्रवण करी उगाची. म्लेंच्याची भाषा जी बरोबर ऐका नाही, त्या भाषेत महाराज ती भाषा शिकवली होती लहानपणीच पांडवांना विदुर काकांनी. आपण मागच्या अध्यायात ऐकलं ना, शिकवली होती. त्या भाषेतच संकेत द्यायला सुरुवात केली आणि धर्मराज फक्त हुंकार देऊ लागले, असं म्हणू लागले आणि उगा ऐकू लागले. काय म्हणू लागले ते विदुर काका, तुझं पिढा आली परम कठीण अवरात्र सावधान, ग्रह स्वरूपे केवळ आगमन चतुरे पूर्ण ओळखीचे. तुझं पिढा आली परम, आता तुला इथून पुढं काय आलंय, मोठं दुःख आलंय. रात्र दिवस काय करा, आता सावध राहा. गृह स्वरूपे केवळ आग्न, अरे घर दिसायला चांगलं राहील पण ते घर नाही, तो अग्नी आहे, अग्नी. विदुर काका किती ज्ञानी होते, सगळं विदुर काकाला पूर्ण ज्ञानी महात्मा होते, ब्रह्मज्ञानी महात्मा होते ते.
अग्नी अग्नी चतुर्केनं ओळख सगळं वनव्याचे भय कोणी युरातून गती प्राणी दिवसा मृगया की जेवणी रात्री हरिस्मरणी जागा. त्यांनी सांगितलं त्या भाषेत सांगू लागले म्हणले धर्मा अरे जर वनवा पेटला जंगलाला तर हे सगळे साप उंदर वगैरे हे काय करतात विवरात निघती प्राणी ते काय करतात बिळात जाऊन बसतात. ही पुढची सावधगिरी होती म्हणजे तुम्ही कसं निघायचं ही सूचना त्याच्यातून काय होती दिलेली होती. प्राणी दिवसा मृगया की जेवणी तुम्ही काय करा दिवसभर शिकार करता आणि रात्री हरिस्मरणी जागावे आणि रात्री काय करा देवाचं नामस्मरण करत जागे राहा. अमित्राचा गोड शब्द केवळ जाणीजे विषकंद तैसे गोड बोलून मैंदन पाच घालतो न कळता. अमित्राचा गोड शब्द आपला जर शत्रू असेल तर शत्रूचा आपल्याला गोडीनं बोललेला शब्द म्हणजे विषाचा कंदच गोड बोलून काहीतरी काटा काढणार. तसा मैंद गोड बोलतो आणि आपल्यावर पास टाकतो तसा विषरूपदानी जे अन्न ग्रह स्वरूपे कृषान कथिले जे वर्तमान पंच प्राण विदित असो. अरे अन्न तुमच्या पुढे जे येणार ते अन्न विषासारखं समजा आहे का नाही. घर जे आहे ते घर काय समजा कृषान म्हणजे गवताचं काय समजा घर समजा आणि ते सांगितले तुम्हाला ते आता तुमच्या प्राणात साठवून ठेवा. कुबेर दिशा पाठीशी घालून सूर्यपुत्र दिशा पुढे लक्षून विजय होईल वायुनंदन दुसरे जाण पुढती पै. कुबेर दिशा पाठीशी घालून उत्तर दिशा पाठीमाग घालायची सूर्यपुत्र दिशा पुढे लक्षून म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड ठेवायचं आणि उत्तर दिशा माग म्हणजे बाहेर निघल्याच्या नंतर तुम्हाला जायचं कुणीकडे हा इशारा होता तो धर्मराजाला कळत होता. विजय होईल वायुनंदन आणि भीम काय होईल विजयी होईल दुसरे जाण पुढती पै. हृदय स्मरता कंसारी कहा कदा दुःख न बाधे संसारी. अपाय के उपाय निर्धारी सर्व पै जाणीजे. आणि एक लक्षात घ्या कंसारी म्हणजे अरे म्हणजे शत्रू जो कंसाचा काय आहे शत्रू आहे तो श्रीकृष्ण. त्याला जर तुम्ही चित्तात त्याचं स्मरण केलं तर दुःख न बाधे संसारी कधी संसारात दुःख बाधा करत नाही असं कोण म्हणायला लागलं विदुर काका. पुढे होईल गुरु दर्शन विजय श्री वरील पूर्ण सकल विघ्ने निवटून भक्त पावती निज पदा. विदुर बनेगा सुमती अर्थ धरिला की सर्व चित्ती धर्म सद्गत होऊन प्रीती म्हणे धन्य धन्य सज्ञान. विदुर काका सांगितलं धर्मा मी जे बोललोय ते चित्तात धरलं का नाही. महाराज रडू डोळ्यातून अश्रू आले कंठ दाटून आला. धर्मराजाचा सांगितलं महाराज तुम्ही धन्य आहात असं समजता श्रावण वारणावती चाललेले पंडुनंदन मार्गी माता पुष धर्म लागून विदुरे काय जाणविले निघाले. विदुर काकांनी जे सांगायचं ते सांगितलं. महाराज कुंती मातेने विचारलं धर्माला ते विदुर काय सांगू लागले कारण कुंती मातेला ती बरोबरी भाषा काय सांगू लागले. धर्म सांगी मातेच्या करणी पूर्वी विष घातले भीमाला कोणी आता वारुणावतास नेऊन जाळू पाहती गृह. सांगितलं आईला आई पहिल्यांदा भीमाला विष घातलं आता वारणावताला नेऊन आपल्याला काय काय विचार आहे त्यांचा जाळण्याचा. असो वारणावता जवळी पांडव आले ऐकून प्रजा सर्व पुरोचन करी महोत्सव सामोर येतात मध्ये आता वारणावतात त्यांचा सत्कार वगैरे सुरू झाला. द्रव्य वस्त्रे अलंकार उपायने देते जन समग्र पुरोचने जीर्णशाला सतोरम प्रथम वस्ती स्थान दिले. पहिल्यांदा राहण्याकरता पांडवांचा सदा आणि जुनं घरे काय केलं राहायला दिलं. नित्य नैमित्तिक कर्माचरण नित्य पंक्तीच ब्राह्मण भोजन सर्व पूर्वी पुरोचन जे जे लागे धर्मात तिथला तो पुरोचन जो होता कोणी मला जे धर्मराजा मागत होता ते पुरवत होते. मग कापटे गृह निर्मून धर्माशिवनी पुरोचन तुम्हाला गे निर्मिले सदनंती येऊन लोकावे. आता तुमच्या करता एक नवीन घर तयार केलंय पहा आवडलं तर म्या कष्ट केले बहुतेक कदाजन बोलती समग्र उपरमाळिया गोपूर म्या कष्ट केले बहुत मग ते सार्थक करावे समजतं अवश्य म्हणून त्वरितन पाचही जण उठले. मी खूप कष्ट केले घर बनवलेला त्यांना सांगितलं तुम्ही पहा आणि माझे कष्ट दूर करा म्हणजे त्या घरात राहा. उपरमाळिया गोपूर भित्तिस्तंभ चित्र विचित्र एकता जन बोलते समग्र म्हणते धन्य कर्त्याची जैसे विषय दृष्टी दे कोणी बोलते सांसारिक प्राणी परी साधू तत्काल युते म्हणून क्षणे का सत्य जाणवणी या.
तैशी ग्रह स्वरूपी केवळ आग्न एक धर्मात जाणे आपण जैशी बकाची शांती गहन की साधू परमैंदाचे काय उदाहरण दिलंय. अरे काय लोक वर्णन करू लागले त्या घराचं, वा 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 काय घरे काय घरे काय घरे. पण मला सांगतात की विषय दृष्टीने कोणी भूलती संसारिक प्राणी. हे सगळे विषय पाहिले की भूलतात. कोण भूलत? संसारिक प्राणी बोलतात, आहे का नाही. परी साधू तत्काल विटे म्हणी क्षणिक असत्य म्हणून या साधूला त्याचा काय येतो? वीट येतो का? एक क्षणिक येत आणि मिथ्या येत. हे साधूला त्याचं वर्म कळालेलं असतं. अविवेकाची दृष्टी तिथी जै निहाळी जे किरटी ते कंडरोगाची अपुष्टी सारिखे दिसे, आहे का नाही. तसं या घराला सगळे वर्णन करू लागले. पण धर्मराजाला माहित होतं याच्यात आपलं मरण हे भलं नाही. धर्म म्हणे भीमावधारी सदन परीक्षा बरी करी उदक शिंपून भिंतीवर सुवास घेऊन पाय. धर्मराजाने भीमा घराची परीक्षा चांगली कर, भीतीवर पाणी हाणून वास घे त्याचा. परंतु माहिती होतं ना विदुर काकांना, धन्य धन्य महाराज विदुर गोष्टी प्रत्ये आल्या समग्र. मग म्हणे उरकोदर तरी कासे ते राहावे. आणि महाराज ते भीमदादाने केलं तसं पाणी शिकून लक्षात आलं की आत लाख भरलेली आहे, कापूर भरलेला आहे आणि संकड्या वगैरे आहे. सांगितलं धर्मराजाला. भीमदादा म्हणले आपण इथं आता राहू नये, कारण इथं आपल्याला काय धोका आहे. धर्म म्हणे आम्हाच पंत देईल येते द्वारकानाथ. तर परी पुरोचनाशी मैत्री बोलतून लावून या वर्तावे. धर्मराजा होते. धर्मराजा सांगितले चिंता करू नका, भगवंत आपल्याला इथून वाट देणार आहे. द्वारकेचा नाथ असलेला श्रीकृष्ण इथून आपल्याला मार्ग दाखवणार आहे. ह्याचा पुरोचन आहे का आपल्याला इथं आणलंय ज्यानं आणि आपल्या सेवेत आहे त्याच्याशी मित्रत्वानं वागा, त्याला काही ओळखू येऊ देऊ नका. असो ग्रह प्रवेश केली पुरोचनाशी मैत्री विषय. दिवसा जाते मृगयसन कीर्तन घोषरात्री केली. विदुर काकांनी सांगितलं तसंच त्यांनी दिवसा शिकार वगैरे करून रात्री नामस्मरण. असे इकडे विदुराचे ध्याने प्रगटण्याच्या कृपाने म्हणे खनकास पाठवणे विवर करू सत्व. असं भगवंतानं भगवंताचं काम आता सुरू केलं. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला देव देवाच्या मार्गाला लागतो. बस अरे भगवंतानं काय केलं, विदुर काकाच्या याच्यात गेले, चित्तात हृदयात गेले, ध्यानात गेले आणि ध्यानात जाऊन सांगितलं खन काम करणारे पाठवून द्या आणि विवर तयार करा. म्हणजे खालून बोगदा काय करा तयार करा, खाणारे पाठवा. समाधी विसर्जन विदुर खन कापुला प्राणमित्र कृष्णोपासक पवित्र साधू आणि निर्लोभी. असा खांदकाम करणारा पाहिला की विदुर काकाचा मित्र. आणि नुसता मित्र नाही, कृष्णोपासक. कोणाची उपासना करणारा? विदुराचा मित्र कृष्णोपासक आणि धृतराष्ट्राचा मित्र दुर्जन, आहे का नाही. पवित्र पवित्र होता, साधू. कसा होता तो? साधू. आणि पुन्हा निर्लोभी. त्याला कशाचाच काय नाही, लोभ नाही. नाही तर मग एखादा खांदायला पाठवून त्याला डबल धन द्या. त्या परीक्षेतील विष उतरायला आला तसा दक्षकान डबल धन दिलं, गेलं वापस तो बामण. तसा काय कामाचा? निर्लोभी. त्याच विदुरे बोधुने पाठवून दिले ते क्षणी तो एकांती जाऊन धर्मराज भेटला. मला तो धर्मराजाला जाऊन भेटला. विदुरानं सगळं सांगितलं. विदुरोक्ती सांगता पूर्ण कौशल्य धर्माचे मन म्हणे तो गुरु आम्हाशी पूर्ण सन्मार्ग पैदा होणारा. मग एकांती गृहात जाऊन खनके विवर कोरले पूर्ण वारुणावता बाहेर सप्तयोजन द्वार केले उमटावया. आणि मग त्यानं ते खांदायला सुरुवात केली. महाराज किती लांब खांदलं? 7 योजन खांदलो. ती वारुणावताच्या 7 योजन बाहेर निघले पाहिजे पांडव. आणि तिकडं दार केलं बाहेर निघायला दरवाजा. धर्म भीमाशी वर जाऊन द्वारे लावला चंड पाषाण म्हणे बाहेर निघता 6 योजन विवर द्वार बुजवावे. धर्म भीमास विवर जाऊन धर्मराजाने भीमदादाला ते बोगदा आपल्या भाषेत ते विवर दाखवलं. आणि काय करावा? द्वारी लावावा चंड पाषाण. काय करा? दारात अखंड चिरा लावा. चंड पाषाण, पाषाण म्हणजे दगड आणि चंड म्हणजे अखंड काय लावा?
आणि काय करा म्हणे बाहेर निघता 6 जण विवर द्वार बुजवावे. 6 जण बाहेर निघल्यावर त्या विवराचा दरवाजा काय करावा, तोंड बुजून घ्यावं. कृष्ण पक्षी चतुर्थीचे निशी पुरोचन अग्नी लाविल गृहाशी, सावध असावे सांगून तो रेशीन खनक गेलागच पुरा. आणि त्या खानदारानं सगळं सांगितलं. कृष्ण पक्ष असेल, चतुर्थीचा दिवस असेल आणि तो पुरोचन काय करेल, याला अग्नी लावून दे. तुम्ही तुमचे सावध असा. त्याला अग्नी लावायच्या आत नाही का. तो जवळी आली चतुर्थी, जे पुरोचनाची प्राण हरत्री, पैसवून ब्राह्मणाच्या पंक्तीत भोजन देते. आली चतुर्थी जवळ, आता उद्यावर. आणि मग महाराज त्यानं धर्मराजानं ब्राह्मणांना खाऊ घेऊ सगळं अन्न पंक्ती बिंक्ती उठवल्या. पंचपुत्राशी निषादी दिवशी येऊन राहिली वस्तीशी, कुंतीचे भोजन दिलेले त्याशी मग ती निजली तेथेची. पंचपुत्राशी निषादी ती भिल्ली नव्हती ती त्यांची, ती 5 पोरं घेऊन तिथं आली. कुंती मातेनं त्याला पोटभर खाऊ घातलं, ती तिथंच झोपली. जास्त झाल्यामुळं पंचमीच्या हे खाल्लं मग तिथंच झोपली. मग ती तिथं ती निजली तेथेची पोरं घेऊन काय झाली. पांडव पंक्तीस आधी बसून पुरोचने सारेले भोजन, तो 12 घटिका रात्र पूर्ण जाळी जाणते दिवशी. पांडवाला जेव घातलं त्या पुरोचनानं. पांडवाचं जेवण वगैरे झालं आणि झोपले. मला 12 घटिका रात्र पूर्ण, रात्री 12 वाजली. 12 म्हणजे 12 वाजले, मध्यरात्र झाली. निद्रेचे मेष घेऊन भीम सावध पाहिणे, तो पुरोचन चुडी पाजळून मंदिराद्वारा पातला. भीमदादानं झोपेचं निमित्त केलं, डोळे उघडून पाहू लागला काय काय चाललंय. तर त्या पुरोचनानं एक हे तयार केला, तयार केला आणि निघाला तो त्याच्या तयारीला. इतक्यात भीम सावध होय म्हणे, पुरुषना करतोस काय. तो बोले लावला शीत बहुत वाजते मच. भीमदादा म्हणे, ए काय करतो. ते मला मग थंडी वाजायली म्हणून जाळ करतो. हुशारच होता म्हणून पाजळीला आगणं. लटकात तापी पुरोचन, मागुती निद्रेचे मेष घेऊन भीमसेन पाहतशन उगाच थडथड थडथड कापू लागला. थंडी मिठी काय नाही ती, उन्हाळाच होता, थडथड कापू लागला. भीमदादा बरोबर म्हणे, ठीक आहे शेक जरसा. आणि भीमदादा पुन्हा अंग टाकलं. घटिका एकदा आली पूर्ण, मागोता उठे लावा लागलं. जो भीम बैसला उठून कार्यकृष्णाने लावी तोशी. भीमदादा जागा माहिती होतं ना अगोदर. पुन्हा उठला तो मध्यरात्र, एक घटका पूर्ण झाल्यावर पुन्हा लावायला. भीमदादा म्हणजे काय करतो रे, काय अग्नी लावलं. तुझं शीत वाजते बहुत तरी शेकीतो नेऊन साजरा. मग तो येऊन बाजूने तुरतन गृहा माझी टाकेला. ते भीमदादा होते, त्याच्या कशाला नादी लागला. ते म्हणजे तुला जास्तच थंडी वाजायली का, चाल तुला चांगलं शेकू घालतो घरा. आणि त्याचे हात पाय बांधले टाकला आणून घरात भीमदादा. मग भीमसेन येतात का गृहात चौकडे लावला जाल, बंधू माता घेऊन सकाळ निवर मार्गे चालीला. पेटून देणारा तो होता, ते येऊन त्याला हात बांधून टाकलं. आणि ते आलीच होती बिल्लीने 5 पोरं घेऊन, हे मस्त झोपले होते खाऊन पिऊन. आणि भीमदादाने 4ही बाजून आग्नी लावला, कुणीकडूनही पळता येऊ नाही. आणि ते आपल्या बंधू भावाला आईला घेऊन निघाले. केलेच भिका बाजून 6 जणी चालते तेथून. जय जय श्री रुक्मिणी रमण वारंवार स्मरतात. वारंवार भगवंताचं काय करू लागले, ध्यान करू लागले. श्रीकृष्ण कृपे करून वर मार्ग गेले क्रमून. भीमसेने द्वार बुजून तत्काळ चिता केली. आता भीमदादा होते क्रम, भीमदादा दरवाजा काय केला, बुजून टाकला. म्हणजे इकडे येता नाही आलं पाहिजे. तो मागे पेटला प्रलयाग्न, की मांडले लंका दहन, घोर सुसाटे भरले गगन, नगर जन हडबडले. तर मग महाराज काय लंका दहन चाललं, असं ते घर पेटलं. आता ते पेटायचंच होतं. तसं पेटलं. सगळे नगरातले लोक आले. वंश नळे तर तडा उडती, लक्षानुलक्ष गगनी जाते. लक्षारसाचे पुर धावते, वास येते औषधीचे. त्यात पेटणाऱ्या सगळ्या त्या ज्वाळा आकाशात जाऊ लागल्या, वास येऊ लागला त्या सगळ्या द्रव्याचा, ऐक नाही लाख्याचा वगैरे वास येऊ लागला. निषादी पंचसुतासहित आणि पुरोचन भस्म झाला ग्रास. लोक हाकार करीत महाशब्दाशी मिती नाही. तो निषाद त्या 5 मुलासहित ते आणि तो पुरोचन येऊन जळून खाक झाले. लोक हाकार करू लागले. मस्तकाप्रती नगरजन एक वक्षस्थळे घेते उडवून. आठवण पांडवाचे गुण मूर्छेवर. महाराज लोकांचे चक्र येऊ लागले, काही मूर्छित पडू लागले, काही छाती पडून रडू लागले. कुणामुळं, फक्त पांडवामुळं.
म्हणते धृतराष्ट्र चांडाळ यथार्थ तेनेच अग्नी लाविला त्वरित तुझाही कुलक्षय समजताना ऐसाच होईल दुर्जना. लोक शाप देऊ लागले, अरे 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 दुर्योधना तोच पांडव मारले, तुझ्याही कुळाचा असाच काय होईल, नाश होईल. पांडव तर मेले नाही पण लोकांचा शाप दुर्योधनाला लागल्याशिवाय राहिला नाही. इकडे भीमसेन कास घालून चौघे बंधू माता दान स्कंदी या पुढे बैसवून दक्षिण पंथे जात. तसे ते सांगितलं होतं महाराज विदुर काकांनी दक्षिण दिशेला जा. भीमानं काय केलं, कंबर बांधली, 4 भाऊन माता आपल्या खांद्यावर घेतली, निघाला दक्षिण दिशेला. वारणा वतावून धावले दूत, गजपुरी जाऊन सांगत मार. ऐकून धृतराष्ट्र शोक करीत कौरव विलपती लटकेची पा. महाराज वारणावरून दूध गेले आणि हस्तिनापुरात जाऊन सांगितलं पांडव जळाले. महाराज धृतराष्ट्र नुसता जमिनीवर लोळ लोळूच आडू लागला. काही दुःख झालं हो त्याला, त्यानंच गर्भ आणलं ना. त्या कनकांनाच सांगितलं होतं त्याला असा शिवती. आणि मला कौरव बी मोठमोठ्यानं आळडू लागले. खोटं देखोनी दयास आहे का नाही. अरे झेंडूबाम संगच होता त्याच्या गळ्याला लावायला. सासूसाठी रडी सून आणि भावा काय मोले घातले रडाया नाही असो आणि माया. दुर्योधन करी हाकार म्हणे विदुरा कैसा करावा विचार, तो परम चतुरन मनात हसत होईल पेवरी. दुर्योधन मुलाला विदुर काकाच्या गळ्यात पुरला, काका विदुर काका आता कसं करावं, आता काय खरं राहिलं आमचं. विदुर काका मनात हसू लागले. थांबे म्हणले जरशे तू रडायचं, तू खरा रडणार आहे पण थोडा थांब आता. म्हणे नकळे ईश्वर कळा पुढे काय देखो डोळा, चिरंजीव भूमंडळांवरी कोण झाला शेण. म्हणे आता काय देवाची लीला कळत नाही, आता काय पुढे डोळ्यात पाहायचंय आपल्या. दुर्योधन म्हणू लागला, हो मला कशाला ठेवलं माग, म्हणू लागला शिव म्हणू लागला दुर्योधन. मागे सरे माय पाऊला पाऊली, याचे कर्म त्यास बाधक पूर्ण. एका पुढे एका मागे मरण, तुम्ही आम्ही क्षम कल्याण वाचो काय दिवस भाऊ. अरे बराच विदुर काका म्हणले जाऊ दे आता, कशाला रडतो जास्त, ज्याचं कर्म आलं त्याला जावं लागतंय. ते मेले, आपल्यालाही माग पुढं काय करायचंय, जायचंय, रडून काय होतंय, वाचो काय. आपण काय जास्त दिवस थोडेच वाचणार आहेत. आता येईल या सूचना होत्या पांडव त्या दिल्या होत्या आणि यांना आपण काय जास्त दिवस थोडेच वाचणार आहेत. आता परत माणूस गेला आणि अर्धा उठला की ती एक बाई रडणारी आणि एक ती समजवणारी तयारच राहते. जाऊ दे माय लेकराईकडे आता रडू दे ती राहती. तिनं आवाज काढला की ती दुसरी सुरू करते. हरिमुख हे म्हणा की पुण्याची गणना ठरलेलंच आहे पुढे, त्यात बदलत नाही. आपण मरणारच म्हणले, त्यात काय. पांडव दग्ध झाले गृहात, उरले ते नाशवंत. असं कौरव स्नाने करून समंतन उत्तर क्रिया सारी. ते जाऊ द्या पांडव जळाले, आपल्यालाही मरायचंय म्हणून कौरवांना स्नान वगैरे केलं आणि उत्तर क्रिया करायला काय केला आरंभ. वर्णावती दूत धाडले, पांडव जे स्थळी निमाले तेथे वृक्ष लावा होईल मठ मंडप निर्मोणी पहा. दुर्योधनानं लगेच दूध पाठवले धृतराष्ट्रानं, जिथं पांडव ज्या ठिकाणी त्यांचा अंत्य झाला तिथं झाडं लावा, मोठा मठ तयार करा, निशाणी द्यायची ना पुढं. असं इकडे भागीरथ तीरे पांडव पावले समग्र, नमन करी युधिष्ठिरन भागीरथी सत्यादवा. जाऊ द्या इकडे पांडव गंगेच्या तीरावर आले. धर्मराजाने गंगा मातेला नमस्कार केला. पावायला पैठळीच नाही नौका आणि मनुष्य, तो कर्णधार त्या समयासने विदुरे सत्वर पाठवला. आता पलीकडे जायचं तर नावही नाही आणि कोणी मनुष्य इथं नाही. तर महाराज विदुर काकानं ती ही सोय काय केली, तिथं नावाडी तिथं पाठवून दिला. तो नौका घेऊन कर्णधार पांडवापाशी आला सत्वर. विदुराच्या खुणा समग्र पूर्वापार. आता त्या खुणा होत्या, विदुराच्या खुणा सांगितल्या, तो आला. मग साहिलने उतरुनी परतीला नेले तयुक्षणी. धर्मतया झाल्यामुळे नासू नये आणि धर्मराजा रडू लागले. त्या नावाड्याला आलिंगन दिलं. म्हणे तुझा न विसरोपकार संकटी रक्षितो सद्गुरु नर. अन्नदाता भरत्राता साचरण तो ही गुरु म्हणावा. धर्मराजाने सांगितलं तुझे उपकार आम्ही जन्मभर विसरणार नाही. अरे संकटात जो व्यक्ती आपलं रक्षण करतो तो आपला गुरु आहे. जो आपल्याला भुकेच्या वेळेला अन्न देतो तो आपला काय
गुरु आहे. जो आपल्याला भीती आपल्या जीवनातली घालवतो त्यालाही काय मानावं? गुरु मानावं. विदुर आणि यदुवीर, खडक आणि तो कर्णधार, पाचवा पांडुराज निर्धारण, पाचही समान मज लागी. असो तो तारक धर्मास वंदन, गदपुरा गेला न लागता क्षण. इकडे भागीरथीचे स्नान पांडव करती आनंदी. आता पांडवाला तर याचाच आनंद होता, संत होते, मस्त गंगेचं स्नान करू लागले. स्वर ध्वनीचे प्रेमे स्तवन करते तेव्हा पांडव जान, जिचे करिता पै पानन भवरोग हरण तत्काल. पांडव स्नान वगैरे करू लागले आणि गंगेचं स्तवन करू लागले. अरे ज्या गंगेचं पाणी पिलं की संसाराची भीती काय होऊन जाते? नुसती वाचे म्हणता गंगा गंगा. जय जय जन्म कुमारी अगसहारके, भागीरथी त्रिविधता अपमोचके, कमला भवानी सुखदायके, ज्ञानप्रदे जाह्नवी, पद्मनाभ चरणोद्भवनी जननी, त्रिपथगामिनी मंदाकिनी, योमकेश मस्तके विलासिनी, शीत सुमन हरावली. असं गंगेचं वगैरे स्तवन सुरू झालं. जलजासक प्रिया दोष निवारिणी, कातिल वाहिनी सगर कुलतारिणी, मणी कुंडल भूषण धारिणी, त्रिदश मुनी तोषके, जय जय अलकनंदे जन पावली, ज्ञान गंगे कनक दुर्कल धारिणी, सहस्र वदन दुःख हारिणी, शुभ कारके शुभ लीले, जय जय हिमान पाषाण भेदिनी, परम पददायके देव व्रत जननी, तो चिंतनी दर्शनी स्पर्शनी होती प्राणी पावन. गंगा मातेचं असं वर्णन केलं. तुझं चिंतन स्पर्श जरी तुला केला तरी प्राण्याचा उद्धार होतो. तो सलिली ठेविता कलेवर, पुनरपी नाही संसार शरीर, मातृपय धरण साचरण सर्वता नाही करी हो. आता तुझ्या पाण्यात ज्यांना आपला देव ठेवला त्याला पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. तो झाला जन्मरहित, शरीर घरी अकस्मात, शंख चक्र गदा विदे समस्तन तो पोवडी भोगेंद्रावरी, उरगरी पुरी बैसोनी हिंडून लोक करी पावन. ऐशे भागीरथीचे स्तवन पृथ्वानंदन करीते झाले. नित्यनेम सारुने भीमस्कंदी घे वसुदेव भगिनी, नामे रूपे झांकुनी घोर कानेनी प्रवेशली. दादा गंगा मातेचं स्तवन केलं, आपला नित्य नियम सारला. भीमदादानं कुंती मातेला खांद्यावर घेतलं, नावही बदलली आणि रूपही बदलली, म्हणजे कोणाला ओळख येऊ नये म्हणून. आणि जंगलात काय केला? प्रवेश केला. उडे कथा रस भरित सुधा रसावून गोड बहु, श्रीधर मुखे पंढरनाथ अति सुरस होईल. बालकाचा धरून हात सोयीची लिहिली दैसा पंडित, त्याच परिश्री रुक्मिणी कांतन हरख सहित सर्व करता, तो भीमातीरवासी दिगंबर, श्रीधर कार मधुकर, यतीवरे ब्रह्मानंद उदार अभंगाचार्य विनटला. सुरस पांडव प्रताप ग्रंथ आदी बरोबर व्यास भारत, त्यातील 6 दशमाध्याय कथेला. इथे श्री पांडव प्रताप ग्रंथ आदी परवटिका श्रीधर कोत, गुरुप्रतिज्ञाचा आदी सुकृत पांडव मोचन लाक्षाग्रही पुंडरी कौर्य हरिविठ्ठल.